गुलमर्ग हे भारताच्या जम्मू काश्मीर केंद्रशासित प्रदेशातील एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. समुद्र सपाटीपासून सुमारे 26,050 मीटर उंचीवर वसलेले हे ठिकाण नैसर्गिक सौंदर्याने नटलेले आहे आणि जगभरातील पर्यटकांना आपल्या अप्रतिम दृश्यामुळे आकर्षित करते. गुलमर्ग या शब्दाचा अर्थ फुलांचा प्रदेश असा होतो आणि त्याला त्याचे नाव त्याच्या निसर्गरम्य हिरव्यागार माळरानामुळे मिळाले आहे. नमस्कार, आपण पाहत होता सुबोध कांबळे यूट्यूब चॅनल. आपण ह्या गुलमर्गचा भौगोलिक वैशिष्ट्य पाहूया. गुलमर्ग हे पीर पंजाल पर्वत रांगामध्ये वसलेले आहे, जे हिमालयाचा एक भाग आहे. येथे वर्षभर थंड हवामान असते. उन्हाळ्यात येथे हिरवीगार कुरणे आणि फुलांचे गालिचे दिसतात, तर हिवाळ्यात हे ठिकाण बर्फाच्छादित होऊन स्कीइंगसाठी लोकप्रिय आहे. गुलमर्गची आपण ऐतिहासिक पार्श्वभूमी या व्हिडिओमध्ये थोड्याशा शब्दात ऐकूया. गुलमर्गचा इतिहास प्राचीन आहे. 16व्या शतकात गुलमर्गच्या सुलतान युसूफ शाह चक यांनी या ठिकाणाला गुलमर्ग असे नाव दिले. त्यानंतर मुघल सम्राट जहांगीरने येथे अनेक वेळा भेट दिली. ब्रिटिश राजवटीतही गुलमर्ग हे लोकप्रिय थंड हवेचे ठिकाण होते. गुलमर्गमध्ये प्रमुख पर्यटन स्थळे कोणती आहेत? तर गुलमर्गमध्ये गंडोळा राईड्स आहे. जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या उंचीवरील केबल कारपैकी एक असलेले गुलमर्ग गंडोलामधून आपण अफाट हिमालय पर्वतरांगाचे अप्रतिम दर्शन घेऊ शकतो. गंडोला 2 टप्प्यामध्ये जाते. पहिला टप्पा कोंगरी पर्यंत आणि दुसरा टप्पा अफरतवाद शिखरापर्यंत. गुलमर्गमध्ये खिलनमर्ग देखील आहे. गुलमर्गपासून काही किलोमीटर अंतरावर असलेले खिलनमर्ग हे आणखी एक सुंदर ठिकाण आहे. येथे हिरवीगार कुरणे आणि बर्फाच्छादित पर्वतांची दृश्ये पर्यटकांना मंत्रमुग्ध करतात. गुलमर्गमध्ये गोल्फ कोर्स देखील आहे. जगातील सर्वात उंच गोल्फ कोर्स पैकी एक हा 18 होळांचा गोल्फ कोर्स आहे. उन्हाळ्यात येथे गोल्फ खेळण्यासाठी आणि हिवाळ्यात स्कीइंगसाठी लोक येतात. येथे सेंट मेरी चर्च देखील आहे. 19व्या शतकातील ही चर्च ब्रिटिश वास्तुकलेचा उत्तम नमुना आहे. हिवाळ्यात चर्च बर्फाने झाकलेले असते, त्यामुळे ते एक चित्रवत स्थळ बनून जाते. येथे खेळांच्या प्रकारामध्ये गुलमर्ग हे भारतातील प्रमुख हिवाळी खेळांचे केंद्र आहे. येथे स्कीइंग, स्नोबोर्डिंग आणि स्लेजिंग सारख्या खेळांचा आनंद घेता येतो. भारतातील सर्वोत्तम स्कीइंग रिसॉर्टपैकी येथे एक आहे. दरवर्षी हिवाळ्यात येथे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धा आयोजित केल्या जातात. येथील वन्यजीव आणि जैवविविधता आपण पाहूया. गुलमर्गच्या आसपासच्या जंगलामध्ये विविध प्रकारचे वन्यजीव आढळतात. येथे काश्मीरच्या हंगुल हरणासारख्या दुर्मिळ प्रजाती सापडतात. तसेच पक्ष्यांच्या निरीक्षणासाठी हे ठिकाण खूप सुंदर आहे. संस्कृती आणि स्थानिक जीवन येथील काय आहे? तर गुलमर्गमध्ये काश्मीरच्या समृद्ध संस्कृतीचा अनुभव घेता येतो. स्थानिक लोक प्रामुख्याने गोजरी आणि काश्मीरी भाषेत बोलतात. येथील हस्तकलेचे उत्पादन जसे की पश्मिना शाली, रफू केलेले कार्पेट आणि काश्मीरी मसाले हे पर्यटकांमध्ये खूप लोकप्रिय आहेत. येथील भोजन म्हणजे गुलमर्गमधील पारंपरिक काश्मीरी खाद्यपदार्थ एक वेगळा अनुभव देतात. येथील प्रमुख पदार्थांमध्ये रोगन जोश, यखनी, दम आलू आणि कहवा या पदार्थांचा समावेश होतो. आपण पाहत आहे सुबोध कांबळे यूट्यूब चॅनल. चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा. चला आता आपण पुढे जाऊया. गुलमर्गमध्ये कधी भेट द्यावी? तर गुलमर्गमध्ये उन्हाळ्यामध्येच भेट देणं सर्वात उत्तम, म्हणजे मार्च ते जून दरम्यान. येथे हिरवेगार कुरणे आणि फुलांची शोभा पाहण्यासाठी हा उत्तम काळ आहे. नंतर डिसेंबर ते फेब्रुवारी मध्ये हिवाळा असतो. येथे बर्फवृष्टीचा अनुभव घ्यायचा असेल किंवा स्कीइंग सारख्या खेळांचा आनंद घ्यायचा असेल तर हिवाळ्यात येथे भेट द्यावी. आणखीन म्हणजे गुलमर्गचे महत्त्व हे आहे की गुलमर्ग हे केवळ एक पर्यटन स्थळ नाही, तर भारताच्या पर्यटन व्यवसायातील एक महत्त्वाचा भाग आहे. येथे येणाऱ्या पर्यटकांमुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळते. तसेच हे ठिकाण भारताच्या समृद्ध जैवविविधता आणि नैसर्गिक सौंदर्याचे प्रतीक आहे.
गुलमर्ग हे निसर्गप्रेमीसाठी खूप प्रसिद्ध आहे, म्हणजे स्वर्गच आहे. बर्फाच्छादित पर्वत, हिरवीगार कुरणे आणि फुलांच्या दरवळाने भरलेले हे ठिकाण प्रत्येकाला आपल्या रोजच्या धावपळीच्या आयुष्यातून विरंगुळा देण्यासाठी आदर्श आहे. त्यामुळे गुलमर्ग ही एक अशी जागा आहे जिथे निसर्गाचा निखळ आनंद घेता येतो. हिमालयाला पर्वतरांगा, हिरवळ आणि हिमाच्छादित शिखरे यामुळे गुलमर्गला स्वर्गाची शान म्हटले जाते. वसंत आणि हिवाळ्यात फुललेली फुले आणि थंड हवेचा अनुभव पर्यटकांना भारावून टाकतो. हिवाळ्यात गुलमर्ग स्कीइंगसाठी प्रसिद्ध आहे. येथे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर स्कीइंगचे कार्यक्रम होतात. स्नोबोर्डिंग, स्लेज राईड्स आणि स्नोमॅन बनवण्याचा आनंद घेण्यासाठी हे उत्तम ठिकाण आहे. गुलमर्ग गंडोळा ही आशियातील सर्वात उंच आणि जगातील दुसऱ्या क्रमांकाची केबल कार आहे. याचा प्रवास अप्रतिम दृश्य दाखवतो. फेज 1 कॉंगो डोरीपर्यंत आणि फेज 2 अफरवात शिखरापर्यंत अशा 2 टप्प्यात ही सेवा उपलब्ध आहे. येथे गोल्फ कोर्स 18 होल गोल्फ कोर्सचा देखील आहे. तो उन्हाळ्यात गोल्फ प्रेमीसाठी आकर्षक ठरतो. बायोस्किफर रिझर्व गुलमर्गच्या आजूबाजूला असलेल्या जंगलामध्ये हिमालयन प्राणी आणि पक्षी पाहण्यासाठी अभयारण्य आहेत. येथे तुम्हाला हिम, तेंदुआ, कस्तुरी हरिण आणि विविध पक्षी प्रजाती दिसतात. हिवाळ्यात बर्फाच्छादित पर्वत आणि हिवाळी खेळांसाठी प्रसिद्ध आहे, तर उन्हाळ्यात येथील हवामान थंडगार आणि आनंददायक असते. गुलमर्गमध्ये प्राचीन शिव मंदिर आहे, सेंट मेरी चर्च आहे आणि बाबा रेशी दर्गा ही पवित्र ठिकाणे पर्यटकांच्या श्रद्धेचे केंद्रस्थान आहेत. गुलमर्गची शांतता आणि थंड वातावरण लोकांना शहराच्या गोंगाटातून आराम अनुभवण्यासाठी उत्तम ठिकाण आहे. गुलमर्गमध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि उत्सव साजरे केले जातात, जसे की स्नो फेस्टिवल्स, ज्यामुळे स्थानिक संस्कृतीची झलक पाहता येते. निसर्गप्रेमी आणि फोटोग्राफी शौकीनांसाठी गुलमर्ग अप्रतिम आहे. तसेच ट्रेकिंगच्या विविध मार्गांमुळे साहसी प्रवासासाठी हे उत्तम आहे. गुलमर्ग हे निसर्ग सौंदर्य, साहस आणि शांतीचा एक अद्वितीय संगम आहे. त्यामुळे तुम्ही कधी पर्यटनासाठी येथे गेलात तर तुम्हाला अविस्मरणीय अनुभव मिळेल. जम्मू आणि काश्मीर हे निसर्ग सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे आणि इथे अनेक अप्रतिम पर्यटन स्थळे आहेत. तर त्याबद्दल आपण पाहूया या व्हिडिओमध्ये. जम्मू भागातील पर्यटन स्थळे कोणती आहेत तर वैष्णोदेवी मंदिर. कटरा येथे स्थित हे मंदिर हिंदू धर्माचे प्रमुख तीर्थस्थान आहे. अमरनाथ गुहा भगवान शिवाला समर्पित पवित्र गुहा विशेषतः अमरनाथ यात्रेसाठी प्रसिद्ध आहे. मनसार आणि सुरिनसर तलाव नैसर्गिक सौंदर्याने भरलेले तलाव हे आहे. पत्नीटॉप बर्फाच्छादित पर्वत आणि हिरवेगार निसर्ग ट्रेकिंग आणि पिकनिकसाठी प्रसिद्ध आहे. रघुनाथ मंदिर जम्मू शहरातील ऐतिहासिक आणि पवित्र मंदिर. काश्मीर भागातील पर्यटन स्थळे आपण पाहूया तर इथे आहेत श्रीनगरमध्ये डल लेकमध्ये हाऊस बोट्स राईडसाठी आणि सुंदर दृश्यांसाठी प्रसिद्ध आहे. मुघल गार्डन येथे निषाद बाग, शालिमार बाग यांसारखे गार्डन्स प्रसिद्ध आहेत. गुलमर्ग तर स्कीइंग, गोंडोला राईड्स आणि बर्फाच्छादित पर्वतांसाठी प्रसिद्ध आहे. पुढे पहलगाम येतो. पहलगाममध्ये लिदर नदीच्या काठावर वसलेली ट्रेकिंग आणि निसर्ग सौंदर्यासाठी तिथे प्रसिद्ध आहे तो. नंतर सोनमर्ग एक आहे. सोनमर्गमध्ये बर्फाच्छादित डोंगर, ग्लेशियर आणि निसर्ग संपन्नता खूप आहे. युसमर्गमध्ये शांत आणि शांततापूर्ण ठिकाणे आहे. फोटोग्राफी आणि ट्रेकिंगसाठी देखील तो प्रसिद्ध आहे. डाचीगम राष्ट्रीय उद्यान काश्मीर स्टॅग आणि इतर वन्यजीव पाहण्यासाठी प्रसिद्ध आहे. तसंच जम्मू काश्मीर सोडून तिथे लडाख देखील भाग येतो. लडाख भागातील पर्यटन स्थळे पाहूया. आता वेगळे ते केंद्रशासित प्रदेश झालेला आहे. लेह लडाखमध्ये
पँगॉंग लेक, नुब्रा व्हॅली, स्तो मोरारी लेक हे असे आहेत. तसेच खारदुंगला पास, जगातील सर्वाधिक उंचीवरचा मोटर चालवता येणारा रस्ता देखील तिथेच आहे. डेमिस मठ येथे बौद्ध धर्मीयांचे प्रसिद्ध मठ आहे. जम्मू काश्मीर हे वर्षभरात कोणत्याही हंगामात भेट देण्याजोगे ठिकाण आहे, परंतु हिवाळ्यात बर्फ पाहण्यासाठी आणि उन्हाळ्यात निसर्गाचा आस्वाद घेण्यासाठी हे विशेष आकर्षक ठरते. आपण जर चॅनलला नवीन असाल, म्हणजे सुबोध कांबळे हे यूट्यूब चॅनल आहे, ह्या चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा. मी सांगतो तुम्हाला, आत्ताच सबस्क्राईब करा, बिलकुल फ्री आहे. जे खाली लाल कलरचं बटन जे असतं ते फक्त दाबायचं असतं, त्याला काही पैसे द्यायची गरज नाही. फक्त ते बटन दाबा. त्यानंतर तुम्हाला चॅनलला नवीन नवीन ज्या व्हिडिओ येतात, त्याचे अपडेट्स आम्ही तुम्हाला देत राहतो, ते तुम्हाला व्हिडिओ पाहता येणार आहेत. त्यासाठी मी तुम्हाला सांगतो, चॅनलला नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा, कुठेही जाऊ नका, आत्ताच सबस्क्राईब करा. मी आता आलो आहे गुलमर्गमध्ये. हे तुम्ही दृश्य पाहता, हे गुलमर्गचं दृश्य आहे. बघा बाजूला किती बर्फ वगैरे साचलेले आहेत, झाडांवर बघा कसे बर्फ साचलेले आहेत. हे सुंदर दृश्य तुम्हाला पाहण्यासाठी आणि इथे येण्यासाठी तरीही तुम्हाला सबस्क्राईब करावं लागेल. जर सबस्क्राईब नाही केलं तर तुम्हाला असे व्हिडिओ पाहायला भेटणार नाहीत. तर आत्ताच सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रमैत्रिणींना सांगा की चॅनलला सबस्क्राईब करा. असे आकर्षित दृश्य तुम्हाला पाहण्यासाठी ह्याच चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळेल. बघा आता आपण आलो आहोत गुलमर्गमध्ये. गुलमर्गचे डोंगर रांगा बघा कशा बर्फाने साचलेल्या आहेत. बघा चोही बाजूला बर्फच बर्फ. हा बघा बर्फच बर्फ आहे, चोही बाजूला बर्फच बर्फ. आम्ही चाललो आहोत गुलमर्गला. ह्या रस्त्याने गुलमर्गला चाललो आहोत. तर गुलमर्गला जाता जाता ही एक रोड साईड व्हिडिओ मी काढलेली आहे. बघा आजूबाजूला बर्फच बर्फ आहे, जिथे लक्ष द्याल तिथे बर्फच बर्फ. बर्फ पाहण्यासाठी तुम्हाला फेब्रुवारी, मार्च, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च ह्या 4 महिन्यामध्येच तुम्हाला इथे बर्फ पाहायला मिळेल. बघा बर्फ बघा, JCB लावलेली असते बर्फ हटवण्यासाठी. मोठमोठ्या गाड्या असतात रस्त्यावर बर्फ साचलेला त्यांना साईडला करण्यासाठी. बघा बर्फ बघा, बघा बर्फ बघा. हा बघा बर्फच बर्फ. बर्फाची चादर पसरलेली आहे चोहू बाजूने. बघा बर्फच बर्फ. गुलमर्ग हे जम्मू काश्मीरमधील एक प्रसिद्ध हिल स्टेशन आहे, जिथे दरवर्षी हिवाळ्यात भारी हिमवृष्टी म्हणजे स्नोफॉल होतो. गुलमर्गला पर्यटक मुख्यतः डिसेंबर ते फेब्रुवारीच्या दरम्यान भेट देतात, कारण या काळात संपूर्ण परिसर बर्फाच्छादित असतो. हिमवृष्टीमुळे गुलमर्ग निसर्ग सौंदर्य अधिक खुलतं आणि पर्यटक स्कीइंग, स्नोबोर्डिंग आणि स्लेजिंग सारख्या खेळाचा आनंद घेतात. गुलमर्गचं निसर्गरम्य वातावरण, भव्य हिमालय पर्वतरांगा आणि सफेद बर्फाची धुलई पाहण्यासाठी देश विदेशातून लोक मोठ्या संख्येने येतात. जर तुम्ही हिमवृष्टी अनुभवायची योजना आखत असाल तर गुलमर्गला भेट देणं ही उत्तम निवड ठरू शकते. गुलमर्गमध्ये सध्या बर्फवृष्टी सुरू आहे, ज्यामुळे संपूर्ण परिसर बर्फाच्या चादरीने आच्छादित झाला आहे. पर्यटक या हिमवर्षावाचा आनंद घेण्यासाठी मोठ्या संख्येने येत असतात. गुलमर्ग हे भारताच्या जम्मू आणि काश्मीर केंद्रशासित प्रदेशातील एक प्रसिद्ध हिल स्टेशन आहे. येथे गुलमर्ग गंडोळा ही जगातील सर्वाधिक उंचीवरील केबल कार आहे, जी पर्यटकांना आकर्षित करते. येथे स्कीइंग, स्नोबोर्डिंग यासारखे हिवाळी खेळांचा आनंद घेता येतो. तसेच आउटर सर्कल ऑक यासारख्या ट्रेकिंग मार्गावरून परिसराची सुंदरता अनुभवता येते. गुलमर्गमध्ये सध्या ढगाळ वातावरण असून तापमान सुमारे -°C आहे. आगामी काही दिवसांमध्ये ढगाळ वातावरण आणि थंड तापमानाची शक्यता आहे. गुलमर्गच्या सौंदर्याचा अनुभव घेण्यासाठी तुम्हाला इथे यावंच लागेल. आणि सुबोध कांबळे ह्या चॅनलमधून तुम्ही पाहत आहात तर या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब हे नक्की केलं पाहिजे. सबस्क्राईब करून झाल्यावर या व्हिडिओला लाईक तरीही नक्कीच भेटली पाहिजे.
बघा ह्यासाठी मी मुंबईहून महाराष्ट्राहून इथे आलो आहे. तर ह्या चॅनलला तुम्ही पाहून लाईक शेअर नक्कीच केलं पाहिजे. गुलमर्ग जाण्यासाठी रस्ता म्हणजे नवी मुंबईहून गुलमर्गला जाण्यासाठी खालील मार्गावरून कशा जातात ते तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये सांगतो. तर गुलमर्गला जाण्यासाठी विमान मार्गाचा प्रवास करू शकता. सर्वात सोयीस्कर मार्ग म्हणजे मुंबईतील छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून श्रीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत थेट किंवा एक स्टॉप असलेल्या उड्डाणाची निवड तुम्ही करू शकता. विमान प्रवासाचा कालावधी सुमारे 4 तासांचा असतो. श्रीनगर विमानतळ गुलमर्गपासून सुमारे 60 किलोमीटर अंतरावर आहे. विमानतळावरून गुलमर्गपर्यंत टॅक्सी किंवा बसद्वारे सुमारे 2-3 तासात तुम्ही पोहोचू शकता. तर रेल्वे मार्गाचा देखील प्रवास आहे. मुंबईहून जम्मू तवी रेल्वे स्थानकापर्यंत थेट गाड्या उपलब्ध आहेत आणि त्याची मी व्हिडिओ देखील बनवलेली आहेत. तर तुम्ही या चॅनलला जाऊन तुम्ही ती व्हिडिओ पाहू शकता. मुंबईहून जम्मू तवी रेल्वे स्थानकापर्यंत थेट गाड्या उपलब्ध आहेत, ज्यासाठी सुमारे 30 तास 45 मिनिटे लागतात. जर फॉग आणि सिग्नल जर लागला तर आणखीन 3 तास वाढू शकतात. जम्मूहून गुलमर्गपर्यंत बस किंवा टॅक्सीने प्रवास करता येतो. त्यासाठी सुमारे 6 तास 45 मिनिटे लागतात. आणखीन बारामुलापासून गुलमर्गला जाण्यासाठी 2500 रुपयाचा 2500 रुपयाची टवेरा देखील तुम्ही करू शकता. हा तिथला रेट आहे. तर रस्तेमार्गाचा देखील प्रवास तुम्ही करू शकता. मुंबईहून गुलमर्गपर्यंत रस्तेमार्ग सुमारे 37 तासांचा आहे. म्हणजे 37 तास तुम्हाला गुलमर्गला जाण्यासाठी लागतील. आता बघा हा गुलमर्गला आपण पोहोचलो आहे. गुलमर्गला आता समोरच गुलमर्ग येईल बघा. श्रीनगरपासून गुलमर्ग सुमारे 60 किलोमीटर अंतरावर आहे, जेथे स्वतःच्या वाहनाने किंवा स्थानिक परिवहनाने पोहोचू शकता. हे बघा, हे समोर बघा गुलमर्गला आपण पोहोचलेलो आहे. हे आहे गुलमर्ग. बघा बर्फ बघा. हे बघा हा समोर तिथला ह्या टवेरा वगैरे आलेत बघा. तेथील पर्यटक बघा किती भरपूर आहेत पर्यटन तिथे. हे बघा आपण आता गुलमर्गला पोहोचलेलो आहे. बघा इथला खूपसूरत बर्फबारी तिथला बघा. आय लव गुलमर्ग बघा. बघा आजूबाजूचं बघा सगळीकडे बर्फच बर्फ. पर्यटक देखील संपूर्ण कपडे घालून तिथे आलेले आहेत, कारण की थंडीसाठी वाचण्यासाठी उलन कपड्याची गरज असते. तर प्रत्येकाने उलन कपडे घालूनच गुलमर्गला यावे, कारण थंडी खूप आहे. बघा बर्फच बर्फ आहे. प्री अँड पे टॅक्सी सर्व्हिस देखील तिथे आहे. हे बघा आता आपण पार्किंगमध्ये ही गाडी पार्क करूया. इथे पोहोचण्यासाठी बारामुलापासून इथे पोहोचण्यासाठी 25 रुपये हा रेट आहे. तीच गाडी तुम्हाला रिटर्न न्यायला देखील गाडी तीच उपलब्ध आहे. आपण पाहत होता सुबोध कांबळे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब